नमस्कार मैत्रिणींनो, आता हिवाळा चालू झाला आहे. हिवाळ्यात मटार खूप मोठ्या प्रमाणात मिळते. तर मटार होती घरात, म्हटलं चला मटार आणि बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी बनवूया. त्यासाठी वाटाणा आणि बटाटा मी एकदम सोलून घेतला. त्यानंतर आलं लसूणची घरीच पेस्ट करून घेतली आणि इथे मी वाटण तयार करायला घेतलं. कांदा खोबरं छान भाजून त्याचं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी तडतडून घेतली. कढीपत्ता घातला आणि कांदा घातला. कांदा छान परतून घेतला. त्यानंतर टोमॅटो घातला. टोमॅटोही छान परतून घेतला. मग आलं लसूणची पेस्ट घातली. आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, मालवणी मसाला आणि गरम मसाला घालून मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेतलं. मग वाटण घातलं. वाटणही परतून घेतलं. 2 मिनिटं झाकण ठेवलं. वाटणाला छान तेल सुटलं. त्यानंतर वाटाणा बटाटा घातला. पाणी घातलं आणि एक 10-15 मिनिटं ही रस्सा भाजी छान उकळू दिली. वाटाणा छान शिजला. त्यानंतर कोथिंबीर घातली आणि इथे आपली वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी तयार. भाजी भात, भाकरी, चपाती बरोबर खाऊ शकता. चला बाय.